नेमकं गंगेत घोडं कोणाचं नाहिलं आणि कोणाचं नाही नाहिलं. आपण राजकीय वर्तुळात अनेक चर्चा ऐकतोय. मात्र महाविकास आघाडीनं आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपला जागा वाटपाचा कार्यक्रम सिद्ध केलाय, माहिती दिली आहे. आता महत्वाची गोष्ट ही आहे की ठाकरे गटानं बाजी मारली, मात्र काँग्रेस तहात हरलाय का, अशा चर्चा होत आहेत. म्हणजे सहानुभूतीच्या राजकारणातनं ठाकरे गट किंवा शरद पवार या दोघांना सुद्धा एक जागा मिळेल आणि लोकांमध्ये त्यांचं बलस्थान निर्माण होईल आणि म्हणून आम्ही छोट्या भावाची भूमिका घेतोय, असा जर गैरसमज काँग्रेसचा होत असेल तर त्याचं नुकसान सुद्धा होणार आहे. आता तहात हारल्याची भूमिका आणि आता नुकसान नेमकं कसं होतंय या संदर्भाने माहिती बघू. 21 जागा ठाकरे गटाला मिळाल्यावर आपली बार्गेनिंग पॉवर, आपल्या कॅपेबिलिटीज आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही सध्या राजे आहोत हे त्यांचं स्थिर होतंय. आणि 2 दिवसापूर्वी अगदीच ठाकरे हे माझ्यामुळे मुख्यमंत्री झालेत असा दावा करत शरद पवार मास्टर स्ट्रोक म्हणजे रिमोट कंट्रोलर आहेत असं सुद्धा महाविकास आघाडीमध्ये दिसतंय. मात्र दिल्लीपासून ते अगदी आता महाराष्ट्रामधल्या जागा वाटपाच्या अनेक चौकशांपर्यंत काँग्रेसला त्यांच्याच आता जिथे त्यांचं बलस्थान आहे असं सांगली, भिवंडी किंवा दक्षिण मुंबई सारख्या ठिकाणी जागाच मिळालेल्या नाहीयेत. मात्र त्यांनी प्रयत्न केले पण ते अपुरे केले. काही ठिकाणी बार्गेनिंग पॉवर केली नाही, म्हणजे जसं विश्वजित पाटलांना जागा मिळवायची होती मात्र त्यांना जागा मिळालेली नाहीये. अशा पद्धतीनं काँग्रेसनं स्वतःच गंगेत घोडं नाहिल्याप्रमाणे तहात हारल्याची भूमिका स्वतः स्वीकारली आहे. आता याला आपण विरोधही करू शकत नाही किंवा याचा विरोधही होऊ शकत नाही असं काँग्रेसच्या लक्षात येतंय. मात्र विधानसभेच्या वेळेस त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली दिसू शकते असंही यातून सिद्ध होतं. पण आता महत्वाचा मुद्दा आहे, शरद पवारांनी ज्या 10 जागा घेतल्या आहेत त्यातल्या 4 जागा या पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या स्वतःच्या बलस्थानातनं आहेत, म्हणजे तो त्यांचे बालेकिल्ले मानले जातात तिथे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाणांसोबत आपण थोडीशी डील केली किंवा आपण जर त्यांना आपल्याकडे वळवलं, तुतारीच्या चिन्हावर लढायला लावलं तर कदाचित ते राजी होतील, पण ते तसं झालं नाही. 17 योग्य उमेदवार नाही लागला म्हणून पुन्हा काँग्रेसला चंदन लावण्यात आलं. आता शरद पवार इज ऑन मास्टर स्ट्रोक. त्यांनी त्यांच्या जागा मिळवल्या आणि आम्हीच आता रिमोट कंट्रोलर आहोत महाविकास आघाडीचे हे ते वारंवार सिद्ध करतायत. इथे कुठेतरी काँग्रेस कमी पडते आणि म्हणून तहात काँग्रेस हारलं असं सुद्धा मानलं जात आहे. आता उद्धव ठाकरे गटाच्या 21 जागांमध्ये बरेचसे असे उमेदवार आहेत की जे नाराज होऊन आलेले आहेत किंवा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की जिथे त्यांचं बलस्थान आहे तिथे त्यांना जागा तर मिळाल्यात, मात्र जिथे ते जिंकतील अशा शक्यता निर्माण होत आहेत. जसं नाशिक असेल त्या पद्धतीनं त्यांना जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे ठाकरेंचा एक प्रॉपर प्लॅन हा बार्गेनिंगच्या क्षमतेतनं किंवा आपलं स्वतःचं बलस्थान सिद्ध करणं महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीनं त्यांचं गणित एकदम व्यवस्थित बसलंय. मात्र आता 17 जागांवर काँग्रेस कशी लढत देईल आणि कशा पद्धतीनं विजय मिळवेल हे येणारी वेळ सांगेल. मात्र एक गणित फिक्स झालंय की दिल्लीपासून ते अगदी कार्यकर्त्यांपर्यंत काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या आमच्या नेत्याला किंवा जनप्रतिनिधीला जागा मिळवण्यासाठी बार्गेनिंग करता आलेली नाहीये किंवा आम्हाला हवे ते कार्यकर्ते, आम्हाला हवे ते नेते आम्हाला त्या ठिकाणी मिळत नाहीत, अशा पद्धतीने नमती भूमिका घेणारा काँग्रेस असा मेसेज कार्यकर्त्यांमध्ये किंवा जनतेत सुद्धा जाऊ शकतो आणि एक खुलं आव्हान सुद्धा बीजेपी कडून मिळू शकतं. अर्थात दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये जागांवरून थोडाफार संघर्ष होतोय. आता बघावं लागेल की शिंदेचं पारडं जड ठरतंय की फडणवीसांचं. मात्र सध्या शिंदे आगीतून फुफटत गेल्याची अवस्था त्यांना स्वतःला होत असावी, कदाचित असंच हे राजकारण. वाट चालत नाहीये पण वाटेवर जावं लागतंय. गंगेत घोडं नाहिलंय की नाही माहित नाही, मात्र काँग्रेस ठाकरे गटामध्ये किती काळ बलस्थान अजून निर्माण करतं की त्यांचं गंगेतलं घोडं नाहून जातं हे येणारा काळ ठरवेल. व्हिडिओ बघा, कसा वाटला हे नक्की सांगा. कॉमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचं खरंच गंगेत घोडं नाहिलंय का?